संवेद 2026 स्मार्ट गव्हर्नन्स हॅकेथॉनचा अंतिम प्रकल्प प्रदर्शन व पारितोषिक वितरण सोहळा MIT विश्वप्रयाग विद्यापीठ येथे उत्साहात पार पडला। सोलापूर महानगरपालिका यांच्या सहकार्याने आयोजित या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातील विद्यार्थ्यांनी नागरी समस्यांवर अभिनव उपाय सादर केले। विद्यार्थ्यांच्या कल्पनांमुळे सोलापूरच्या विकासाला नवी दिशा मिळेल असे प्रतिपादन महापौर विनायक कोंड्याल यांनी केले। या हॅकेथॉनमध्ये 100 राज्यातील 2700हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। एकूण 546 संघांपैकी 75 संघांची निवड करण्यात आली, तर अंतिम फेरीत 25 संघांनी आपले प्रकल्प सादर केले। वाहतूक, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि पार्किंग या विषयांवर विद्यार्थ्यांनी व्यवहार्य उपाय मांडले। हॅलो, माझं नाव दत्तात्रय आणि ही माझी टीम ॲक्वाबाईट्स। आम्ही सगळे RV कॉलेजहून बेंगळुरून आहोत आणि ॲक्च्युली आम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट दिला होता की सोलापूर सिटीचा वॉटर सिस्टम जे इक्विलिटी करायचं आहे आणि जे लिकेज प्रॉब्लेम आहे आणि काय जे इलिगल वॉटर यूज करत आहेत ते सगळं सॉल्व करायचं आहे। त्याकरता आम्ही ते ॲक्च्युअलमध्ये कसं वर्क करता येतील ते सॉल्व करून म्हणजे आमचं एक मॉडेल रेडी केलं। त्यामध्ये कसं म्हणजे लोअर रिलेशनला पाणी इझिली पोचत होतं आणि हायर रिलेशनला पाणी जे न पोचत होतं ते आम्ही एक ऑटोमॅटिक वॉल थ्रू म्हणजे सगळ्या रिजनला इक्वल पाणी यूज व्हायसारखं केलं। आणि सेकंड टाईम लिकेजसाठी आम्ही एक अलर्ट सिस्टम ते रेडी केलं होतं आणि जे इलिगल जे सप्लाय होत होते त्यासाठी एक आम्ही स्मार्ट वॉटर मीटर आमचंच एक ज्या प्रकारे आम्हाला जे डेटा मिळेल ना की इथं ह्या जागी एक्झॅक्ट म्हणजे वॉटर इलिगली घेत आहेत लोक, ते सगळं आम्हाला डेटा मिळणार। ह्या प्रकारे आम्ही हे सोलापूर सिटीचं जे प्रॉब्लेम होतं ते सॉल्व केलं आहे। किती जणांची टीम होती आणि कसं काम केलं? आमची ॲक्च्युली 5 जणांची टीम होती। त्याच्यामध्ये 3 लोक CS होते आणि दोघं एक इलेक्ट्रिकल अँड एक इलेक्ट्रॉनिक्स। आणि आम्ही सगळे कसं होतं म्हणजे दोघं 4th इयरचे आणि 3rd इयरचे आणि 2nd इयरचे, म्हणजे एक टाईप इंटरडिसिप्लिनरी प्रोजेक्ट प्रकार होतं। त्यामुळे आम्हाला खूप मदत झाली आणि आमचे मेंटर सिव्हिल नसल्यामुळे आम्हाला खूप त्यांचं पण गायडन्समुळं खूप सोपं झालं की आम्हाला ते सॉल्व कसं करता येईल आणि इझिली जे प्रॉब्लेम अंडरस्टँड झाला आम्हाला आणि त्याच्या प्रकारे आम्हाला ते सोल्युशन हुडकायला पण सोपं झालं। महापालिका आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी या संकल्पनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले। स्पर्धेत टीम ॲक्वाबाईट RV कॉलेज बंगळुरू यांनी प्रथम क्रमांक पटकावत 2 लाख रुपयांचे बक्षीस जिंकले, तर टीम सुपरनोवा SIES नवी मुंबई यांनी द्वितीय क्रमांकासह 1 लाख रुपयांचा मान मिळवला। इतर संघांनाही उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना व्यासपीठ मिळाले असून शहर विकासासाठी नव्या संधी निर्माण झाल्या आहेत। साधारणतः 5 ते 6 महिन्यापूर्वी MIT विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी आहे, त्यांचे जे डीन आहेत, त्यांचे व्हाईस चान्सलर आहेत डॉक्टर जोशी, यांच्याकडून आमच्याकडे प्रस्ताव आला की असं की हॅकॅथॉन एक सिस्टम असते की ज्याच्यामुळं आपले जे वेगवेगळे प्रश्न असतात। आता बऱ्याच वेळा आम्ही काय करतो, प्रशासनामध्ये आमच्या खालचे जे अधिकारी आहेत जे यामध्ये वर्ष काम करत असतात, बऱ्याच वेळा त्यांच्याकडे काय ते ठराविक पद्धतीचे प्रश्न असतात, ठराविक पद्धतीचे उत्तर असतात। परंतु मग जेव्हा आम्हाला MIT विश्वप्रयाग युनिव्हर्सिटीकडून हा प्रस्ताव आला तर त्यांनी सांगितलं की भारतामधले जे सर्व वेगवेगळे नवीन विद्यार्थी आहेत, त्यांच्या टीम आहेत, कॉलेजेस आहेत, त्यांच्याकडून आपण आपले प्रश्न जे आपल्याला भेडसावत असतात रेग्युलर प्रशासनामध्ये, साधारण आम्ही 5 वेगवेगळे डिपार्टमेंटचे 5 वेगवेगळे प्रश्न होते। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पाण्याचा प्रश्न असेल, त्याच्यामध्ये वॉटर प्रेशर असेल, त्याचबरोबर वॉटरचं इनइक्वल डिस्ट्रीब्युशन असेल, त्याचबरोबर आम्ही आरोग्य विभागामध्ये वेगवेगळे जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यामध्ये पेशंटची माहिती मेंटेन करणे असेल किंवा डिटेक्शन असेल, त्याचबरोबर आमचे जे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये विशेषतः ड्रेनेजमध्ये काम करणारे कर्मचारी असतील तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा ते हजार्डस केमिकल किंवा आपलं मिथेन असतं, कार्बन मोनॉक्साईड असतं, आता अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम आहेत आणि ट्रॅफिकचे पण इश्यू होते। आम्ही अशा 5 वेगवेगळ्या जे थीम होत्या त्या आम्ही यांना दिल्या, आम्ही त्या एक्सप्लेन केल्या। साधारणतः 6 महिन्यापूर्वी आम्ही ते आमचे प्रश्न त्यांना दिले, त्याचे जे प्रॉब्लेम आमचे जे संबंधित विभागाचे प्रमुख होते त्यांना एक्सप्लेन केले। त्यानंतर जवळजवळ 500 टीम्स, म्हणजे जो प्रत्येक टीममध्ये साधारणतः 4 ते 5 स्टुडंट असतात, अशा 500 टीम जवळजवळ, आणि ते सांगितलं 10 राज्यामधून 500 टीममध्ये यात पार्टिसिपेट केलं। त्यानंतर फायनली त्यांनी 25 टीम अशा आयडेंटिफाय केल्या की ज्यांनी काल दिवस प्रेझेंटेशन केलं। त्यानंतर आमचे रिसोर्स पर्सन आधी त्यांनी जसे अच्युत गोडबोले साहेब आहेत आणि बाहेरून इंडस्ट्रीतून एक्सपोर्ट बोलवले आणि त्यानंतर आज त्यांनी फायनलाईज करून साधारणतः एक 8 ते 10 टीमला त्यांनी नॉमिनेट केलं आणि त्या प्रत्येक टीमने आम्हाला एक काहीतरी सोल्युशन दिलेलं आहे। आता पुढचं आमचं 6 महिने ते वर्षभरामध्ये आमचा प्लॅन असणार की या विद्यार्थ्यांनी जे काही इनोव्हेशन आम्हाला सांगितलेले आहेत तर ते ॲक्च्युली काही छोट्या पार्टमध्ये पहिल्यांदा पायलट प्रोजेक्ट करून ते जमिनीवर आणणं, तर ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांना काही जे प्रशासकीय मदत असेल आणि आर्थिक मदतसुद्धा त्यांना आम्हाला करावी लागणार आहे। तर त्याच्यामध्ये किमान आपल्याला एका दुसऱ्या छोट्या पार्टमध्ये, वॉर्डमध्ये, छोट्या एरियामध्ये आपल्याला ते प्रोजेक्ट कसा ग्राउंडवर आणता येईल, आता सध्या आपल्याला आयडिया मिळाले आहेत
त्या इम्प्लिमेंटेशनवर आणण्यासाठी साधारणतः जे सिलेक्ट झालेले आयडिया आहेत साधारणतः किमान 4-5 आयडिया मी आता पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि पुढे नेऊन आपल्याला ग्राउंडवर तिचं कसं इम्प्लिमेंटेशन करता येईल आणि त्याच्यामुळं आपल्याला मॉनिटरिंग असेल, आमच्या कर्मचाऱ्यांना सोप्या पद्धतीनं नियंत्रण कसं ठेवता येईल ह्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि अतिशय हा आमचा पहिलाच प्रयत्न होता आणि विशेषतः मी MIT विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी आहे त्यांना खरंच धन्यवाद देईन, कारण आम्हालासुद्धा नवीन होतं की कशा पद्धतीने हा प्रोजेक्ट काय केला जाईल. याच्यामध्ये कॅश प्राईजसाठी जे काही रक्कम होती आणि थोडेफार खर्च होता तो आम्ही त्यांना दिला होता, परंतु बाकी जे ओव्हरऑल खर्च आहे यांचे कोऑर्डिनेशन करणं आहे खूप मोठं काम आहे. ते अतिशय खूप मोठं काम आहे ते MIT विश्वप्रयाग युनिव्हर्सिटीने केलेलं आहे. त्यासाठी आम्ही यापुढं वर्षभर त्यांना हँडहोल्डिंग राहीलच आणि पुढंसुद्धा आम्ही यांच्याबरोबर आमचं असोसिएशन चालू ठेवू. आणि आपल्या शासनाला जे अपेक्षित आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये की म्हणजे अकॅडमिया म्हणजे कॉलेज असेल त्यांचं इंडस्ट्री आणि समाजाशी डायरेक्ट जे लाईव्ह प्रॉब्लेम आहेत त्याच्याशी डील करून त्यांना सोल्युशन देणं हे आपल्या कुठल्याही शिक्षण संस्थेचं उद्देश आहे. आणि नवीन शैक्षणिक धोरण जे आलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही थोडं यात आम्ही पण आमच्या बाजूने कॉन्ट्रीब्यूट करू शकलो तर त्याबद्दल आम्हाला थोडंसं म्हणजे कॉन्ट्रीब्यूट करू शकतो आम्हालाही त्यात हे वाटतं आहे. आणि इथनं पुढे सुद्धा इतरही कुठलेही इन्स्टिट्यूट असतील, विशेषतः आपल्याकडे बरेचसे इन्स्टिट्यूट आहेत, वालचंद इन्स्टिट्यूट आहे, ऑर्किड आहे, त्यांनासुद्धा आम्ही आवाहन करेल की तुमच्याकडे जर कुठलेही चांगले असे ज्याच्यामध्ये आम्हाला मदत होऊ शकेल असे कुठलाही जर इनोव्हेटिव्ह सोल्युशन असतील तर नक्कीच आम्ही ओपन एंडेड राहू. कुठलेही एज्युकेशन इन्स्टिट्यूट असेल, गव्हर्नमेंटचं असेल, प्रायव्हेट असेल, त्याच्यामुळं आमच्या कामामध्ये आणि आमच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आम्हाला मदत होणार असेल तर नक्कीच आपल्या प्रस्तावाचं आम्ही स्वागत करू. धन्यवाद.